नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. हेटवणे कालवा पूल साहित्य चोरी प्रकरण तपासाच्या अंतिम टप्प्यात. बड्या नावांची होणार का उकल? पेण तालुक्यातील हेटवणे मध्य प्रकल्पातील कालव्यांवरील पुलांच्या साहित्य कथित चोरी प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे अधिकारी, ठेकेदार तसेच संबंधित यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून तपास पूर्ण झाल्यानंतर अनेक महत्वाची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेटवणे प्रकल्पातील तब्बल 11 पुलांचे साहित्य गायब झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मात्र हे साहित्य नेमके कुणाच्या संगणमताने गायब झाले याचा उलगडा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या प्रकरणात आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक माहिती आणि संबंधित विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्यास विलंब झाल्याने तपासणी गती काही काळ मंदावली होती. मात्र आता पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावे लागल्याची माहिती असून त्या आधारे तपासाला वेग आला आहे. येत्या काही दिवसात या कथित पूल साहित्य अपहार प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, साहित्याचा अपहार कशा पद्धतीने झाला आणि यामध्ये कोणाची जबाबदारी निश्चित होते याकडे पेण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तपासाच्या निष्कर्षानंतरच या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.